विठाल 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 विठाल
आज पौर्णिमा, 12 महिन्याच्या 12 पौर्णिमात होत येत असतो. चैत्र पौर्णिमा, हनुमानाचा जन्म, त्याच्यानंतर येतात चैत्र वैशाख पौर्णिमा. प्रत्येक महिन्यामध्ये एक पौर्णिमा येते. आषाढमध्ये व्यास पौर्णिमा, श्रावणमध्ये नारळी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा, मार्गशीर्ष पौर्णिमा, दत्त जयंती, फाल्गुन पौर्णिमा, होळी, अशा ज्या पौर्णिमा 12 महिन्याच्या 12 येत असतात. पण आजची जी पौर्णिमा आहे ही आपल्या बाबाजीने हा जो उत्सव सुरू केला, तर या पौर्णिमेचं महत्त्व तुम्हाला माहीत आहे, तरी पण विस्मरण होते. म्हणून आपण उजाळा करून पाहतो. आजच्या पौर्णिमेचं महत्त्व एवढं सांगितलं आहे का ही आपल्या आश्विन महिन्यामध्ये येते म्हणून याला आश्विनी पौर्णिमा म्हणतात. शरद ऋतूमध्ये येतात म्हणून याला शरद पौर्णिमा आहे. हिला ज्येष्ठ पौर्णिमाही म्हणतात. याला कोजागिरी पूर्ण सर्वांनाच माहीत आहे. कोजागिरी पौर्णिमा का आजच्या दिवशी सर्व देवाने चंद्राला वर दिला आणि तू अमृतयोगी होशील. त्याच्यामुळे आजच्या चंद्राच्या किरणामध्ये सायंटिस्ट तत्वज्ञानात पाहत त्याच्या किरणामध्ये एक अमृतासारखे औषधी आहे. हा एक तत्वज्ञानाचा भाग, पण धार्मिक भागमध्ये अमृत म्हणून आजच्या कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. दुसरी गोष्ट, आजची जी पौर्णिमा, आजच्या पौर्णिमेचं महत्त्व आहे का, आजच्या पौर्णिमेला ज्ञानाची साधना करण्याची पौर्णिमा म्हणतात. आजची जी पौर्णिमा आहे ती ज्ञानाची साधना करण्याची पौर्णिमा आहे. व्यासाने ज्ञानाचा विस्तारचा साक्षात्कार आजच्याच पौर्णिमेला झाला. शुकाचार्यांना भागवताची प्रेरणा जी झाली ती आजच्याच पौर्णिमेला झाली. राधेला आत्मज्ञानाचा जो परीक्षा दिली म्हणतात ते आजच्या दिवशी दिली. राधा आणि कृष्णाचा भाव संवाद जो झाला तो आजच्या पौर्णिमेला. आणि महत्वाचे म्हणजे आजच्या पौर्णिमेला गोपाल कृष्णाची आणि कोटी गोपिकांची रासक्रीडा जी वृंदावन झाली ती आजच्या. कृष्ण पाहता असेल तर गोपी व्हावं लागते. गोपी नसता तर कृष्णाचं महत्वही कळलं नसतं. पुंडलिक झाला नसता तर पंढरपूरचं महत्व कळलं नसतं. ही पौर्णिमा त्या आपल्या बाबाजींची निवडली हा किती पवित्र पावन अशी तिथी याची, आणि तो दिवस तुमच्या इथे निवडला आहे. आणि त्या निमित्तानं या ठिकाणी बाबाजींना हा कार्यक्रमाला मलाही यावं आता 20वे वर्ष सुरू आहे. 20 वर्ष. आणि जोपर्यंत मी हा उभा आहो तोपर्यंत मला याच लागते या ठिकाणी. या ठिकाणी बाबाजीने माझ्या कीर्तनासोबत भागवताचा सुद्धा प्रारंभ केला. इथे भागवत 7 दिवस भागवत शेवटी. भागवताचं महत्व तुम्हाला माहिती आहे. तुम्ही भागवत ऐकत असाल. भागवत असा ग्रंथ आहे, मंतुनी वेदशास्त्रार्थ व्यासे केले महाभारत, त्या महाभारताचा मतितार्थ श्रीमद भागवत हरिलीला महापुराण म्हटलाय. पुष्कळ बोलतंय. भागवतामध्ये सांगितलंय कली माझी कीर्तन करावे, केवल कोमल कुशल गावे. कळले नाही का, कीर्तनामध्ये याचा भाग आहे. कली माझी कीर्तन करावे, केवल कोमल कुशल गावे, कठोर कर्कश ते जावे एकीकडे. कीर्तनामध्ये संगीताचा प्रकार, टाळ मृदंग हरी कीर्तन. दासबोध बोलूया कीर्तनाचं महत्व. संगीत नृत्य तान मान. कीर्तनामध्ये टाळ मृदंग हरी कीर्तन, संगीत नृत्य तान माना, नाना कथानुसंधान तोडूची निदाय. कीर्तनामध्ये याचा उपयोग केला तर तो योग्य आहे. परंतु भागवतामध्ये तुम्ही अर्ध 15-20 मिनिट तुम्ही पहा तर मला म्हणायचं आहे 335 अध्याय, 12 स्कंद, 12 भाग, 18,000 श्लोक. त्याचा जर हिशोब काढला 7 दिवसामध्ये तर एका दिवशी 48 अध्याय जर वाचत भागवत मला बुवा 48 अध्याय वाचायला एका दिवशी तर 7 दिवसात भाग होत. 48 अध्याय वाचते का. शुक्राचार्य भागवत वाचत असे तर शुक्राचार्य 5 तास सकाळी, 5 तास दुपारी, 10 तासाचं भागवत असे तर शुक्राचार्याला समाध्या लागे आणि ऐकण्याला अर्थाई तुकाची शोधी अनंत गोलीला, अर्थाई तुकाची शोधी अनंत गोलीला.
विठोबाची शरण जाणे, नित्य नाम गाणे अनंत गोविंदा अर्थ तुकाची शोभिला अनंत गोविंदा अर्थ तुकाची शोभिला अनंत गोविंदा अर्थ तुकाची शोभिला अनंत गोविंदा अर्थ तुकाची सकळ शास्त्रांचा विचार, सकळ शास्त्रांचा विचार अंती तुकाची निर्धार, अंती तुकाची निर्धार विठोबाची नित्य नाम गावे, विठोबाची शरण गावे विठोबाची शरण जावे राम विठोबाची शरण जावे राम 18 पुराणेचे पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाती 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाती तुका म्हणे हाती विठोबाची शरण जावे नित्य नाम गावे, विठोबाची शरण जावे नित्य नाम गावे, विठोबाची शरण जावे राम विठोबाची शरण जावे हा तुकोबाचा अभंग आहे. तुकोबारायाचा परिचय द्यायची काही आवश्यकता नाही. तुकोबाच्या भाषेत सांगायचं झालं, एवढे देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे तुकोबारायासारखा जुना संत एकही झाला नाही. जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हापासूनच तुकोबा. तुकोबा म्हणतात, तुम्ही झाले राम राजा आम्ही वानराचा पोरगा. जेव्हा तुम्ही राम झाले का नाही आम्ही वानर होतो. न जम तुम्ही अवतरले गोकुळी आम्ही गोपाळाचे. तुम्ही कृष्ण झाले आम्ही गोपाळ. तुम्ही उभे विटेवरी आम्ही झालो जेवढे देवाचे अवतार तुका तुकोबाराया आपली ओळख देतात. आपल्याला माहित आहे तुकोबाराया देऊचा कुंभी समाजाचा दुकानदार माणूस एवढी आपल्याला माहित आहे. तुकोबाराया मी कोण आहे, जेवढे देवाचे अवतार. हिरण्यकश्यपाचे कुळी नामा भक्त प्रल्हाद, पद्मिनी नाम माझे शेषदासीचे पद, दुसरे कुळी अंगद नाम राम भक्त. तुकोबाराया हिरण्यकश्यपूचा पोरगा होता प्रल्हाद. प्रल्हादाने नारायणाचं भजन केलं, प्रल्हादाचा अंगदो झाला. अंगदाने रामाचं भजन केलं, अंगदाचा उद्धव झाला. उद्धवाचा नामदेव झाला, नामदेवाचा त्या तुकोबारायाचा अभंग आहे. तुकोबारायाचा अभंग म्हणजे वेद. आमच्या अमरावतीला एक मंदाताई गंधेबाई आहे, ब्राह्मण, 76 वर्षाची, अविवाहित, वेदांत मुखद्दत. आमच्या महाराजांची मुंबई. मला बाबा त्याला नाही का वेदांत, मला काही माहित नव्हतं वेदांत काय.
त्या वेदांत केला त्या बाईनं ठराविक लोक सोडले 10 जण तिथे, आणि त्या वेदांतासाठी तिनं अभंग घेतला. हा, सत्य तू सत्य तू सत्य तू, तुकोबाऱ्याचा भाव. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, काबा दाविला जगदा भाग. तुकोबाऱ्याच्या अभंगावर वेदांत होतो. ओवी श्लोक वामनांचा, पंडित वामनांचे श्लोक, आर्या मैरूपंताची, मोरूपंताची आर्या, ओवी ज्ञानेशाची, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. अभंग तुकोबाऱ्या. त्याच्यामधला एक प्रकार आहे लहान अभंग, मोठा. तुकोबाचा अभंग. तुको संत म्हणतात, संताची वाणी आहे, लक्षात घ्या. संताची वाणी भगवंत कृपेची वाणी आहे. भगवंत कृपेचं ज्ञान आहे. भगवंतची कृपा झालेलं ज्ञान खरं ज्ञान. मी तुम्हाला आज सांगणार आहोत. ज्ञान खरं कोणतं? भगवंताच्या कृपेचं ज्ञान. संतावर भगवंताची कृपा झाली, संतावर सद्गुरुनाथाची कृपा झाली, ते ज्ञान खरं. ते म्हणतात आम्ही फालतू बोलणारे माणसं नाही, आम्ही बोलू वेदवाणी. वेदाचा पुरावा देणं काय आणि संताच्या वचनाचा पुरावा देणं काय? संताचे अभंग, संताची वाणी, वेदवाणी. हा विठ्ठल हा तुकोबाऱ्याचा अभंग ऐका. आजच्या अभंगामध्ये वेदांत आहे, लक्षात घ्या. आजच्या अभंगात वेदांत आहे. जगद्गुरु आद्य शंकराचार्याचं म्हणणं आहे का जर तुम्हाला वेदांत ऐकायचा असेल तर पहिले मन कंट्रोल करावं लागतं म्हणतात. मन कंट्रोल केल्याशिवाय वेदांत ऐकता येत नाही. वाचणं तर दूर राहिलो, वाचणं सोडा. भागवतामध्ये सांगितलं वेदांत असा आहे. उद्धवाला सांगते, उद्धवा वेदांत कळण्यास कठीण आहे. गोपालकृष्णाच्या मुखातली भाषा आहे भागवतामध्ये. कृष्ण म्हणतो उद्धवाला वेदांत कठीण आहे, तसं माझं नामस्मरण कठीण. अभंगामध्ये वेदांत बोलीला अर्थ तुकाची साधी. वेदांत बोलीला बोलीला वेदांत बोलीला बोलीला वेद अनंत बोलीला अर्थ इचुकाची शोधिला विठोबाची शरण जावे निज निश्चित नाम गावे. वेदांनी सांगितलं नामस्मरण करा. सकळ शास्त्राचा विचार अंती इचुकाची निर्धार त्यांनी असा निर्धार केला का नामच घ्या. 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाची येतो. 18 पुराणे सिद्ध करून दाखवलं नामस्मरण करा. चौर्वेदी जाणं शस्त्रशास्त्री कारण 18 पुराणं हळशीत जायची. वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण म्हणजे तुम्ही जे पहा सार नामस्मरण. साराचं नाव नाम. आता आपण कांदू नाही का वेदांनी काय सांगितलं? वेद म्हणजे ज्ञान.
वेद म्हणजे ज्ञान आणि नाम. निर्गुण देव पाहायचा असेल तर ज्ञानानं पाहता नसतो, जाणाच असतो. निर्गुण देव तुम्हाला पाहता त्याला जाणाच असं ज्ञानानं. आता काय आता इथं विषयी वेदांताचा तो जाणाचा असतो, हे बुद्धी पलीकडला. नामानं भगवंत पाहत असतो, सगुणाचं नाम निर्गुण ज्ञान आहे. वेद म्हणजे ज्ञान. तुकोबाराय म्हणतात ज्ञानापेक्षा आमचं नाम मोठं आहे, नामानंच भगवंताजवळ जाते. ज्ञानाचा उपयोग कुठपर्यंत लक्षात घ्या. ज्ञान कशाला पाहिजे माणसासाठी? ज्ञान याच्यासाठी आपल्या प्रत्येकाला मन आहे आणि प्रत्येकाला बुद्धी आहे. तर हे ज्ञानाची आवश्यकता कुठपर्यंत आहे? ह्या मनाला आणि बुद्धीला पटवासाठी. अरे तू नामस्मरण कर, तू नाम घे, पण आपल्या हे मन, वेद म्हणतात हे मन आपण हे जीवात्मे आहे. लक्षात घे, आपण जीवात्मे आहोत. हे जीवात्मे अनंत वर्षापासून, अनादी वर्षापासून नित्य आहे, सनातन आहे. गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये तुम्ही वाचला असेल. गीतेच्या 13व्यामध्ये कृष्ण सांगतो उद्धव अर्जुना, तू आत्मा आहे, मी परमात्मा. तू जीवात्मा आहे, मी शिवात्मा. तू ब्रह्म आहे, मी परब्रह्म. तू आणि मी अनंत जन्मापासून एकत्र आहोत. आता ऐकून घ्या बघ तू, हे आपलं जीवात्मा आता का आपलं अशी स्थिती काय उत्पन्न होते, आपली अवस्था काय आहे असते, आपल्याला भजन का आवडत नाही, आपल्याला कीर्तन का आवडत नाही, याचा काय नाही आता आपण मुळात पाहू. कृष्ण म्हणते अर्जुनाला, अर्जुना तू आणि मी अनंत जन्म, अनंत वर्ष, कल्पादी करोडो वर्षापासून आपण दोघ जण एक आहोत. मला माहित आहे, मी जाणतो, तू जाणत नाही. वेदामध्ये हे सांगतो. वेदाने 3 तत्व सांगितले. ऐकून मन लावून ऐका, वेद मन ऐका तर आपल्या कामाचा सर्वाच्या आहे. वेदाने 3 तत्व सांगितले. एक तत्व जीव तत्व, एक जीव तत्व. हरिभाऊ तुम्ही दिसतं का माझं कोण कामाचं आहे बरोबर? जीव तत्व, माया तत्व, परम तत्व. वेद म्हणतात हे 3 तत्व आहेत. जीव तत्व, माया तत्व, परम तत्व. परम तत्व म्हणजे सर्वश्रेष्ठ तत्व. या सर्व शक्तिमान तत्व याला म्हणतात परम तत्व. या परम तत्वाने जीवाला शक्ती दिली, मायेला शक्ती दिली. ह्या दोघांना, ह्या परमात्माने शक्ती देऊन याला शक्तिमान केलं दोघांना. जीवात्मा, जीव आणि परमात्मा हे चैतन्य आहे, दोन. हे चेतन आहे. मधातली जी माया आहे ही जड आहे. माया म्हणजे देह, माया म्हणजे प्रपंच, माया म्हणजे बायका पोरो, माया म्हणजे संसार. इकडे जीव आहे, मधात माया आहे, इकडे परमात्मा आहे. जीव, माया, परमात्मा. हा परमात्मा आहे. हा परमात्मा मायाधीश शब्द लक्षात घ्या, कांदून ऐकांतर लक्षात येईल, ऐकण्यासारखं. हा परमात्मा मायाधीश आहे, जीवात्मा मायाधीन आहे. हा जीवात्मा मायेच्या अधीन आहे, परमात्मा मायाधीश आहे. मधात माया आहे, इकडे जीव आहे, इकडे परमात्मा. मधात माया असल्यामुळे हा जीवात्मा परमात्मा जवळ जाऊ शकत नाही. माया म्हणजे प्रपंच, बायका पोरो, संसार, प्रपंच. ही भगवंताची शक्ती आहे. आणि जीव, माया आणि परमात्मा हे तिन्ही अनादी कालापासून आपण जीवात्मे आहोत. लक्षात घ्या, हे जीवात्मे बसलेले. हे आपण कालपासून कीर्तन नाही करून राहिलो, कालपासून भजन नाही करून, अनंत कल्पावधी कोट्यावधी वर्षापासून आपण ऐकून राहिलो. वेद म्हणतात हे वेदात पाहिजे. जीव, माया आणि परमात्मा हे तिन्ही अनादी कालापासून एकत्र आहे, नित्य आहे, सनातन आहे. आता ही माया मधात असल्यामुळे याला परमात्माकडे येता येत नाही. आपल्या घर झालं बायका करून माया आहे, आपण इथे येता येत नाही. मग मायेला, ही माया काय येतं? हे माया ही भगवंताची शक्ती आहे. ती भगवंताची शक्ती आहे, तिला आपण पार करू शकतो. ती शक्ती फक्त भगवंतच तिला पार बाजूला करतो. केव्हा? भक्तीने. भक्ती म्हणजे काय?
भक्ती 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 म्हणजे काय? भक्ती म्हणजे मनानं प्रेमानं नामस्मरण करणे म्हणजे भक्ती. लक्षात घ्या. भक्ती म्हणजे काय? मनानं प्रेमानं नामस्मरण करणे म्हणजे भक्ती. ज्ञानानं तुम्हाला देव कळणार नाही. वेदांत सांगताय. वेद काय म्हणतात? वेद म्हणतात हे ज्ञान ज्याच्यापाशी ज्ञान असन, हे ज्ञान असन आणि तुमचं वेदाचं इतर कुठं हे ज्ञान टाकून द्या, अज्ञानी बना, ते ज्ञान विसरा, भोळे व्हा, लहान पोरासारखे व्हा, मला काहीच येत नाही असं समजून तुम्ही मनानं प्रेमानं नामस्मरण करा. आणि या नामस्मरणानं मग भगवंताची कृपा व्हा. मग भगवंताची कृपा झाल्यानंतर ते त्याचं कृपेचं जे दिव्य ज्ञान, ते दिव्य शक्ती, त्यांची ते कृपा झाल्यानंतर मग भगवंत मायला म्हणजे बाजूला हो. भगवंत करतील, आपण करू शकत नाही. भगवंत म्हणजे आता माझ्या भक्ताला हा बाजूला होतो, पण शक्ती देवाची आहे. आपण माया सोडू शकत, आपण बायका पुरुष सोडू शकत नाही, प्रपंच सोडू शकत नाही, संसार सोडू. म्हणून ज्ञानदेव माऊली म्हणतात असोडी संसारी जीवे लोक, संसारात राहा, संसार करा, संसार नका सोडू, संसाराची आसक्ती सोडावं. शब्द छोटे छोटे आहे, लहानसेच आहे. आपण आतापर्यंत हे केलं तर आपल्याला का नाही केलं? का नाही केलं? तर हे आपण ज्ञानाकडे वळलो. ज्ञानाची कुठपर्यंत तयार, ज्ञान कुठपर्यंत आपलं मन आहे, आपली बुद्धी आहे, याला समजावसाठी ऐका. ज्ञानाचा ज्ञान पहिले ज्ञान, माणसाला ज्ञान पहिले पाहिजे आणि नंतर नाम. पहिले ज्ञान, कोणाचं भजन करावं, कसं करावं, काय, यासाठी ज्ञान पाहिजे, ऐकायचं पाहिजे. पहिले ज्ञान, मग ज्ञानानंतर नाम. तर ज्ञानाचा उपयोग कुठपर्यंत? या मनाला समजावसाठी पाहिजे. अरे चालगा भजनाला, अगं चालगा कीर्तनाला, मन ऐकत नाही. मन नाही, इथे तुमचं मन स्वस्त बसत नाही. मन आकळीचा योग्य नाही, इथे तुम्ही सांगितलं. शब्द छोटाच आहे, मन आणि प्रेम. हे मन जन्मोजन्मी ऐकलं नाही म्हणून आपण 84 लक्ष येऊन भोगत का आलो का? मन नाही का? तुकोबाराने 84 लक्ष सांगले येऊन. 30 लक्ष सांगितल्या पशीच्या, 4 पाय त्याला पशु म्हणतात. 30 लक्ष हिशोब करा. 10 लक्ष येऊन सांगितल्या पक्षी 2 पायाचे, 30 आणि 10 40. 9 लक्ष सांगितलं जलचर प्राणी पाण्यातले. 11 लक्ष सांगितले कीटकनाशक, हे 20 आणि 30 50. 20 लक्ष सांगितले स्थावरावरचे जमिनीवरचे सरपटणारे, 60 आणि 20 80. आणि 4 लक्ष एवढी मानवाचे. तुकोबाराचा बघा, एका एवढी कोटी कोटी फेरा. आपण एका कोटी कोटी वेळात फेर नाही, अनंत कल्प कोटीच्या पलीकडे एका एवढी कोटी कोटी फेरा. आणि तेव्हा लागे वारा मानव. तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे असा नरदेव वरिष्ठ सर्वाहून श्रेष्ठ जाणता. एका कोटी कोटी फेरा करूनही मिळाली नाही ती एवढी. आणि याच्या मध्यंतरी आपल्याला मिळाली असेल तर तेव्हाही आपण असंच केलं. चाला ना कीर्तन नाही, पाहू करतो इकडे लंबा झाला, गेला, राहिला. आता आपण असा स्टेजला येऊन पोचलो आहो, 60च्या वरचं काही आहे. आणि ह्या गोष्टी काय अभ्यासाने होतो. पोराने परीक्षा द्यासाठी अभ्यास करायला लागते, पास होईल. आपली परीक्षा आता तुम्हाला आपल्याला परीक्षा बसायचं आहे, अभ्यास करा, साधना करा, नाही तर तपास व्हा. 84 तयारच आहे. आपलं मन आता पण ऐकलं नाही, जन्मोजन्मी काही जन्म आपण बकरी झालं, माणसं झाले, कुठे सर्व आताही पुन्हा काय माहीत काय होते. जर मनाच्या प्रमाण जर आपण वागलो तर पुन्हा आपल्याला तेच. म्हणून संत सांगतात, वेदही सांगतात, वेदांनी एक स्पष्ट सांगितलं आहे, तुम्ही सर्व सोडून द्या. सर्व सोडून द्या. फक्त मनानं प्रेमानं. मन प्रत्येकाला आहे का नाही? प्रत्येकाला मन आहे. असं कोण ज्याला मन नाही हातवर. प्रेम प्रत्येकाचं. प्रेम करणं काय? प्रेम तर गाढवाली शिकवा लागत नाही. प्रेम करताय, प्रेम काही शिकवा लागत. मग भगवंताला मन पाहिजे आणि प्रेम पाहिजे. असा कमीपणा वाटून घेऊ का? आम्हाला सर्व संस्कृत येत नाही, आम्ही काही शिकलो नाही, आम्हाला काही ज्ञान नाही, आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये गेलो नाही, आम्हाला कोणती डिग्री नाही, आम्ही पण देवाचं कसं चोखा मिळा कोणा शाळेत देतो. आम्हाला कळे ज्ञान, वेदाचे श्रवण न कळे आम्हाला. चोखा म्हणजे माझा भोळा भावा देवा, गाई नाही केशव नाम. जेनाबाई भांडे घासणारी बाई, भांडे घासायचं कुठे गेली काय? काय जेनाबाईची अभाव आहे?
नाम विठोबाचे काय पुढे तेवढं तत्वज्ञान त्याच्यामध्ये. यात गोपाळ कृष्णाचे लोक होते लहानाचे, कुठं शिकले ते? गोपिका उद्धव जेव्हा गोपिकेला समजावसाठी कृष्णाने पाठवलं, याले गर्व झाला थोडसा ज्ञानाचा, म्हणून गर्व कमी करण्यासाठी म्हणा काय उद्धवा शांतवन करायचा त्या गोकुळवासी जनांची. उद्धवला पाठवलं गोपीचं शांतवन करायसाठी, त्यांना ज्ञान द्यासाठी उद्धवला पाठवलं. पण उद्धव असा होता का गोपालकृष्ण उद्धामध्ये बिलकुल साम्य, पाहाला तसा, कपडे तसे, वय सारखं. कृष्ण म्हणतो यादव कुळ पाहता देख, मज सारखा समान तुची एक. उद्धवा यादव कुळ पाहता देख, मज समान तुची एक. सगोत्र आणि सेवक हे अलौकिक उद्धवा यादव कुळ जर पाहिलं तर तू माझ्या वंशाचा आहे. यादव कुळ पाहता देख, मज समान तुझे, माझ्यासारखा माझ्या बरोबरचा तू आहे. उद्धव कृष्णाच्या बरोबरीचा. वेळ तशी कृष्णाला सल्ला देणारा. जरासंधाचा जेव्हा वध झाला त्या उद्धवाने सल्ला दिली कृष्णाला सल्ला देणारा. घेऊन पादुका शिरीशी, मुख विष्णू लागे पायाशी. अष्टमा सिद्धी जयांच्या दाशी, ब्रह्मज्ञान जयांच्या वचना किती. गोपाल कृष्ण त्याच्या पादुका घेऊन डोक्यात, उद्धव माग. तेवढा अधिकार. बृहस्पतीचा शिष्य तो उद्धव जेव्हा गोपिकेला ज्ञान द्यासाठी गेला गोकुळामध्ये, गोपिकेने तिथं रोखलं. म्हणजे उद्धव भरा तिथं, हे गोकुळ आहे, हे गोपिकेचं वृंदावन आहे. इथं जर यायचं असेल हा तर इथे अधिकार तपासला जातो. आमच्या गोकुळामध्ये हा इथे अधिकार तपासला जातो. इथं पावित्र्य तपासले जाते. हे गोकुळ कसं आहे माहिती आहे का? या गोकुळामध्ये कृष्णाला काम सांगणारे लोक आहे. ए कृष्णा इकडे, त्या गाई सोड बरं. ए कृष्णा इकडे वगार वासरू बांध बरं. ए कृष्णा इकडे शेणा टोपलं उचल बरं. कृष्णाला काम सांगणारे लोक, आदेश देणारे लोक या गोकुळामध्ये. हा उद्धव म्हणते तुम्ही कशी आली इथे? तर मी कृष्णाने पाठवलं. तुम्हाला वीर झाला कृष्णाचा, तो वीर कशाला करता? भगवंत सर्व ठिकाणी भरलेला आहे. गोपिका काय म्हणते, मूर्खा. हा उद्धवाचा अधिकार एवढा का गोपालकृष्णाच्या पादुका डोक्यावर घेते. उद्धवा गोपालकृष्णाला ज्ञान सांगते. बृहस्पतीचा शिष्य आहे तो, त्याला मूर्खा म्हणते. गोपिका मूर्खा वेड्या हे सांगासाठी विचारला. ज्ञान मला काय म्हणतात, ज्ञानीवंताने भक्ती सांगून राहिली. ज्ञानाचं काम, ज्ञानाने तुम्हाला ज्ञानीवंत होत आहे, ज्ञानाने तुम्हाला भगवंत मिळणार नाही. ज्ञानीवंताची अवस्था आहे, वेदही सांगतात. म्हणून नामस्मरण जास्त दूर संत नामाबद्दल सांगतात. वेद जर वास्तू म्हटलं, वेदामध्ये कन्फ्युज होते, गोंधळते माणूस. एका ठिकाणी 3 तत्व सांगितले, एका ठिकाणी 2च सांगितले. व्यासाने एका ठिकाणी एकच तत्व सांगितलं, परमतत्व गुरु तत्व, दुसरं तत्वच नाही सांगितलं. उपनिषद पाहिला तर उपनिषदामध्ये एकच परमतत्व सांगितलं. वेदामध्ये आता आमच्या बाबाजी गीतेमध्ये 4 ब्रह्म सांगितले. एक क्षत्र, एक ज्ञान, एक ज्ञेय, एक अज्ञान. हे जाणून अवधान केले तुझे. गीतेमध्ये 4 ब्रह्म सांगितले. वेदामध्ये 3 सांगितलं, भोक्ता, भोग्य, प्रेरणा. हे 3 ब्रह्म सांगितले. वेदामध्ये केव्हा काय आत्मा आणि परमात्मा भेद दाखविला, कुठं अभेद दाखविला, म्याड भाजी लागते. आपण कन्फ्युज होतो, आपल्या डोक्याच्या पलीकडे काम. म्हणून संत सांगतात या भानगडी काही पडू नका. वेदानंत बोला. वेदाने 3 मार्ग सांगितले. पहिला मार्ग सांगितला कर्म मार्ग, दुसरा मार्ग सांगितला ज्ञान मार्ग, तिसरा मार्ग सांगितला भक्ती मार्ग. वेदाने कर्म मार्ग सांगितला. कर्म म्हणजे यज्ञादी कर्म. यज्ञादी कर्म जर केले तर त्यासाठी यज्ञ करतो म्हटलं तर पैसा पाहिजे. पैसा पाहिजे, ब्राह्मण लोक पाहिजे. वेदांत ब्रह्म, वेदांत त्याचे श्लोक म्हणणारे, वेदाचे श्लोक एवढे ऐकून घ्या. वेदाचा श्लोक जर एखादी स्वर जर चुकला तर ब्रह्महत्येचं पात्र. भागवतामध्ये एक गोष्ट आहे का, दैत्याने देवाला मारासाठी म्हणून एक श्लोक म्हणला संस्कृतचा. तर त्याच्यामध्ये त्याला असं म्हणायचं होतं का दैत्याच्या हाताने देव मराव.
तर त्याचा एक स्वर सुटला, त्याचा अर्थ बदलला. देवाच्या हातानं दैत्य मोराव. ब्राह्मण लोक स्वाहा 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 झाला म्हणतो. देव जेव्हा महाराष्ट्रात लागले त्याच्या अरे हे तुम्ही काय करून राहिले, मी तुम्ही मंत्र झाला म्हणलं. एक स्वर सुटला की तो अंगावर उडत. ब्रह्मदेवासारख्याने जेव्हा 3 वेळा वेदाचं मंथन केलं. कृष्ण म्हणतो वेदाचा अर्थ कठीण आहे, म्हणून वेदाच्या भानगडीत आपल्या साध्या माणसाने पडण्यापेक्षा संतांनी सोपा मार्ग सांगितला. वेदाने 3 मार्ग सांगितले. कर्म मार्ग, यज्ञ करतो म्हटलं त्याला पैसा पाहिजे, संपत्ती पाहिजे, सर्व ब्राह्मण वक्ते पाहिजे. त्याच्यातील मंत्र चुकला तर आपल्या अंगावर येतो. बरं यज्ञ जर केलं, यज्ञान देव भेटला. पुराणात शास्त्रात कुठं ऐकलं का यज्ञ केलं तर देव भेटला? यज्ञान देव भेटला नाही. यज्ञान तुम्हाला स्वर्ग भेटवलं, तुम्हाला इंद्रपेठ भेटवलं, तुम्हाला कुजरत्न भेटवलं, तुम्हाला संपत्ती. स्वर्ग म्हणजे का? स्वर्ग म्हणजे स्वर्गामध्ये आपल्यासारखे काम क्रोध आपल्यासारखे लोक दिसतात. तिथे इंद्राची खुर्ची घ्यायसाठी तो मध्ये मला ब्रह्मदेव व्हायचा आहे. कोणी लोक ते ब्रह्मदेवची खुर्ची मला भेटली पाहिजे. इंद्रा तिथे काम क्रोध मधमस्त आहे तिथं स्वर्गामध्ये. म्हणून स्वर्गीचे सुरवर इच्छिता ते देवा मृत्यू लोक वाहतो. तिथे भांडण कंटी आहे स्वर्गामध्ये. स्वर्गामध्ये कर्म नाही आहे, तिथं कर्म करता येते. तिथं पुण्य आहे तोपर्यंत थांबा, पुण्य संपलं पुन्हा 84 भोगा. आपलं इथं कर्म आहे, आपण भजन करू शकतो. आपण आता गावातल्या लोकांची किंमत नसते. हो हे तुकाराम कोणते आमच्या गावात आहे. कोणतो आहे त्याचं घर? यानं पाहिला, पंडिताने पाहिल्याचा याचा अवतार तुकोबाराचा. आता संतोष असतात. संत होऊनी संताशी पहावे, देव होऊनी देवाशी पहावे. तुकाराम वेदांत वाला माणूस असा म्हणे मी तुमचा वेदांत ऐकासाठी आलो. बरोबर वेदांत ऐकायचा, बरं ऐका. त्याने ठेवलं गाठून तिथं. आणि विठ्ठल आणि तुकोबारायाने 5 दिवस कीर्तन केलं त्याच्यासमोर. तर 5ही दिवसाच्या कीर्तनामध्ये तुकोबाराने काय सांगितलं? काय सांगितलं 5 दिवस त्या वेदांत वाल्याने? त्या 5 दिवस सांगितलं नामस्मरण आणि सत्संग. 2च गोष्टी सांगितल्या 5 दिवसाच्या वेदांत वाल्याला. नामस्मरण करा आणि सत्संग करा. बाकी ऐकण्यासाठी करासाठी या 2च गोष्टी. हा वेदांतवाला म्हणते महाराज तुम्हाला वेदाचा अभ्यास कमी दिसते. तो पंडित, माझी इच्छा आहे तुम्हाला काही वेदांत सांगा. हो हो की आपल्या बाबाजीची आठवण येते. त्यांचा तो विषय आहे. सद्गुरुनाथाची कृपा झाली, भगवंताची कृपा किंवा सद्गुरुनाथाची कृपा. संत ज्याची वृत्ती शांत तो संत. संताची ओळख आहे. ब्रह्मज्ञानाची शेवटची पायरी म्हणजे संत. तर ह्या तुकोबाराला हा का म्हणते महाराज म्हणते तुम्हाला वेदाचा अभ्यास कमी दिसून राहिला. मी तुम्हाला वेद सांगू का म्हणे? यानं का आला तर वेदांत निरुपसिंध ग्रंथ मांडून बसला. तुकोबाराया म्हणे तुम्ही 5 मिनिटं थांबा म्हणे, मी घरातून येतो. तुकाराम महाराज घरात गेले. तिथे गोधळी पाहिली वाकड, ही घेतली डोक्यात पांघरून, कानात घातले कापसाचे बोळे आणि बोलून घेतली वाकड आणि नुसतंच डोळे उघडी कर पाकिस्तान. कानात बोळे घातले कापसाचे, वरून वाकड, तोंड बंद. यानं आपला तो विवेक सिंधू ग्रंथ सुरू केला. वाचत जाय. यायच्या चेहऱ्याकडे पाहिजे, यायच्या चेहरा काही हा कारण ऐकतच नव्हते ते. कानात बोल होते काही ह्या जीव पटकू म्हणत जाय. यायच्या चेहऱ्यावरचे भाव काहीच नाही. त्यामुळे मी वाचून जातो. त्या बाच्या चेहऱ्यावर काहीच हाव दिसत नाही. म्हणून तुकाराम मला विचारलं म्हणजे महाराज हा विवेक सिंधू ग्रंथ खोटा आहे? मी सांगतोय खोटा आहे. माझं वाचणं खोटं आहे, माझा अर्थ खोटा आहे. नाही तुझं सर्वच खरं आहे. मग तुमच्या चेहरा काही भाव दिसत नाही. म्हणून त्याच्या जवळ पाहते गोधळी फेकली तर कानात बोळे. मग तुम्ही असं काय केलं? तुकारामाला मी सांगितलं म्हणजे भाऊ वेदांत पचवासाठी जोपर्यंत आपली वृत्ती जोपर्यंत नाममय होऊ शकत नाही, जोपर्यंत आपली वृत्ती नाममय होऊ शकत नाही तोपर्यंत वेद पचूच शकत नाही. वेद पचवासाठी नाममय व्हायला. हा
म्हणून नामाचं महत्व सर्व संतांनी सांगितलं. तुकोबारायात म्हणतात नकळते कळ येईल उघडे नाम त्या विठ्ठल एकाचे. तुम्हाला जे कळणार नाही ते कळ उगले म्हणजे आपोआप नकळते कळ येईल उगले नाम त्या विठ्ठल एकाचे. न दिसो ते दिसो येईल उगले. जे तुम्हाला परब्रह्म दिसणार आहे ती दिसून नाही नाम त्या विठ्ठल एकाचे. तुम्ही विठ्ठल विठ्ठल तर म्हणा न बोलते बोल येईल उगले. तुम्हाला जे बोलता येत नाही ती बोलता येईल नाम त्या विठ्ठल एकाचे. नामामध्ये एवढी ताकद सांगितली आहे. म्हणून आपण रात्रभर कीर्तन केलं तरी तत्व तेच. 2 तास केलं तरी ते आपल्या कीर्तनाचं सार घ्यायचं. याचा सर्वाचं सार काय आहे भगवंताचं नाव. सार 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 विठू नाम तुझे सार. सार 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 विठू नाम तुझे सार. सार 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 विठू नाम तुझे सार. सार सार म्हणून चूळ पाणी म्हणून चूळ पाणी घेत ते वारंवार. ह्या सर्वांचं सार नामस्मरण. आता आपण एकदा भगवंताचं नामस्मरण करू. 12 वाजले. हा भगवंताचं नामस्मरण करू एकदा. ठाला विठाला विठाला आता मी एकदा श्रीराम जयरामचा गजर करतो. तुम्ही मागून म्हणा बरं. श्रीराम जय राम जय जय राम. 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 नमो पार्वती पते वेदानंत बोलिला अर्थ हितुकाची शोधिला. विठोबाशी शरण जाई निजनिष्ठ नाम नाम. आपल्या या कीर्तनाचं सार हे आहे. आता बाबाजी नेहमी गवळ म्हणे. मला असं वाटते बाबाजी 2 गवळी म्हणते धुईवर घागर आणि वाजवी पावा गोविंद शरदाचे चांदणी मला वाटते विसरू पासून सुरू केले सगळे गवळ. शरदाचे चांदणी मधुवनी फुलला निशिगंध नाचती गोपी जगदुंद वाजली पावा गोविंद. वाजली पावा गोविंद. वाजली पावा गोविंद. वाजली पावा गोविंद. Oh,
पाया बिनवितो तुम्हाला अरे टाळे बोला विठ्ठला विठ्ठला म्हणा आनंद हरिभक्तीचा आनंद हा स्वर्गात भागवतामध्ये सांगितलंय पुंडलिका असा जेव्हा जयघोष होते म्हणतात तर माया जीव घेऊन पडते. आपण ज्याच असं म्हणतो देव सार प्रपंच विसरतो सर विसर माया त्याच आपली नसते. भागवतामध्ये सांगितलं हा जेव्हा जयघोष तुम्ही करता तेव्हा माया आपला जीव घेऊन पळते तुमच्यापासून तर तिला पळता येत नाही. पळता पळता तिथंच विरून जाते. नामाचा हा महिमा आहे. हा मी सांगितलं हा बुद्धी पलीकडे काम आहे. बुद्धी चालत नाही. म्हणून मनानं प्रेमानं भगवंताचं भजन करणे. ऐका भागवतामध्ये सांगितलं आहे कृष्ण म्हणतो अर्जुनाला उद्धवाला उद्धवा तू ज्ञानासाठी वेद कठीण वेद वाचा ना वाचा. ज्ञानासाठी कठीणातले कठीण वेद वाचा पण सोप्यातलं सोपं नामच बोलतो. उद्धव म्हणते कृष्ण तू सांगते नाम नाम या नाम नाम नामाबद्दल सांगते. हे जगामध्ये काही ज्ञानीवंत लोक आहेत
ज्ञानेश्वर प्रवचन करता वेदांत मुक्त हे गेलं वाया. अरे ज्यानं आयुष्य खर्च केलं, एवढं ज्ञान आत्मसात केलं, ते वाया गेलं का? ते कृष्ण काम नाही, ते वाया नाही गेलं. मग जे ज्ञानीवंत लोक आहे का नाही, त्यांचा उदो होईल ना जगामध्ये, त्यांचा उदो होईल. त्यांना वेदांत म्हणून त्यांना मान्यता होती. पंडित म्हणतील, त्याला विद्वान म्हणतील, ज्ञानीवंत म्हणतील. त्यांच्या हातात मोठमोठे सत्कार होईल, त्यांच्या हातात मोठे उद्घाटन होईल. माझ्यापर्यंत येऊ शकणार नाही. हा ज्ञानाचा नामस्मरणावर म्हणून कठीण वाचायचं ज्ञान पाहिजे, पण जन्मभर नुसत्या ज्ञानामध्ये ज्ञानाच्या पलीकडे जावं लागतं. ज्ञानाच्या पलीकडे नामस्मरण ज्ञान जरूर, कारण ज्ञान पाहिजे. नाम पहिले ज्ञान, नंतर नाम ऐकायचं. पण काही काळ असं होते, काय होते, गोपालकृष्णांच्या उद्धवाला अर्जुनाला स्नान सांगितलं. आत्मा असे नाभिस्थानी अष्टभाकोटा त्याचे खेळणी त्या घे ओढून आत्मबळ प्राणोधतो उधकळावा व्यान नाडीचा काढावा ऊर्ध्वबळ ओढावा न्यावा दशक. हे जेव्हा योगशास्त्र सांगितलं तर अर्जुन ते कृष्ण हे जरा आमच्या डोक्यापुढे पडला. एवढं आमच्या साध्या माणसाला काय करणार हे ज्ञान? सोपं सांग म्हणजे सोपा. सर्वात उत्तम साधन तर माझे नामस्मरण, उशिष्ट नको करू म्हणून आणि कठीण. सगळ्यात सोपं सांग, उशिष्ट नको करू म्हणून अनेक काही हे वाचा ते वाचा. आपण काढा याच्यात असं सांगितलं, याच्यात कोणतं मॅड व्हायचं लक्ष नाही, काही कन्फ्यूज व्हायचं नाही. सोपं एवढंच लक्षात ठेवायचं. वेद म्हणतात सर्व टाकून द्या, सर्व सोडून द्या, अज्ञानी बना, भोळे बना, मला काही समजत नाही असं समजून त्याचं नामस्मरण करून हे खरी. आता शेवटी बाबाजी भजन आमच्या खूप गोड आहे, संगीतबद्ध आहे. हा पण ते बरेच लोक ते विसरले जात आली. एक बहिरी बाबाजी फार सुंदर आहे, क्लासिकल टाईप. आता ते बाबाजी बहिरी म्हणतो मी, तुमच्याही लक्षात येऊन त्यांची चाल. हा संगीत पहा कसं आहे बाबाजी बहिरी. ठुमरी टाईप आहे. विठ्ठल चरणी विठ्ठल चरणी सर्वस्वी संपूर्ण तन मन धन समर्पित. विठ्ठल चरणी सर्वस्वी संपूर्ण तन मन धन समर्पित. विठ्ठल सर्वस्वी संपूर्ण तन मन धन समर्पित. आता बोलावया नाही बा उत्तर, आता बोलावया नाही बा उत्तर, आता बोलावया, आता बोलावया, आता बोला, आता बोलावया, आता आता मी त्याला जास्त डेव्हलप केलं थोडं. आता बोलावया नाही बा उत्तर, ध्यान निरंतर पांडुरंगा.
वैकुंठ शेवटची भेट दास शेवटची भेट दास म्हणे दास दास म्हणे गा शेवटची भेट दास म्हणे दास म्हणे विठ्ठल चरणी विठ्ठल चरणी सर्वस्वी संपूर्ण तारा मनराया साभाती विठ्ठल चरणी विठ्ठल पुढे वेडे वाकडे नाही विचार अधिकार पुरमालिका पण येते सापडली